महानगरपालिका निवडणुकांच्या वातावरणात आता जागोजागी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येतोय। मुंबई पोलिसांनी 2026च्या बीएमसी निवडणुकीसाठी कडक सुरक्षा उपाययोजनांचा भाग म्हणून शहरातील 28 पेक्षा अधिक पोलीस रस्त्यावर आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी शहरातील मतदान आणि मतमोजणीवर लक्ष ठेवतील असं सांगितलंय। पालिका निवडणुकीसाठी आता 227 वॉर्डमध्ये मतदान होणार आहे। 15 जानेवारीला मतदान होत आहे तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे आणि हे दोन्ही दिवस जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतोय। निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि शांततेत पार पडावी यासाठी मुंबई पोलिसांनी व्यापक सुरक्षा व्यवस्था केल्याचं सांगितलेलं आहे। दरम्यान मुंबई पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुंबई अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या देखरेखीखाली कायदा आणि सुव्यवस्थेचं नियोजन करण्यात आलंय। शहरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मतदानाच्या दिवशी आणि मतमोजणीच्या दिवशी दोन्ही दिवस विशेष उपाययोजना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय। या दरम्यान मुंबई पोलिसांनी नागरिकांना अधिकाऱ्यांना सहकार्य करण्याचं आणि कोणत्याही आपत्कालीन किंवा संशयास्पद हालचालींची माहिती देण्याचं आवाहन केलंय। नागरिकांना तात्काळ पोलीस मदतीसाठी 100 किंवा 112 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधण्याचा देखील सल्ला पोलिसांनी दिलाय। काही संशयास्पद घटना आढळली तर या नंबरवर कॉल करून पोलिसांची मदत घेण्याचं आवाहन आणि हा सल्ला देखील नागरिकांना देण्यात आलाय।